नमस्कार. आवाज येतोय का? हा नमस्कार, येतोय आवाज. हा. भारतीय चिकित्सा पद्धतीमध्ये कार्य करू इच्छिणाऱ्या सर्व सन्माननीय सदस्यांचं मी स्वागत करतो. मी आता आमंत्रित करत आहे माननीय वैद्यराज, निसर्गोपचार तज्ञ, डायबिटीस एज्युकेटर श्री अवधूतजी भोसले, पुणे, आपल्या समोर आपल्याला या संबंधातील प्राथमिक मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. तर मी त्यांच्याकडे आता देतो. त्यांनी आपल्याला या संबंधातील मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. श्री अवधूतजी भोसले. नमस्कार. नमस्कार. कॅमेरा इथे आता तुम्ही सगळे आलायत म्हणजे तुम्हाला चिकित्सक व्हायचंय म्हणूनच तुम्ही आलेला आहेत. आता आपलं ज्या सेमिनार बद्दल, आपल्या पुढच्या येणाऱ्या शिबिराबद्दल बोलणं झालंच असेल. शिबिरात एकंदरीत आपल्याला काही विशिष्ट गोष्टी शिकायच्या तर आहेतच. एखादी पॅथीवर जे आपण बोलतो की एखाद्या पॅथीबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्यावेळेला पॅथी कुठची म्हणजे उपचार पद्धती कुठची असो, महत्वाचं असतं तुम्हाला शरीर रचनाशास्त्र जाणून घेणं. शरीरात कुठचे फंक्शन्स, कुठचे अवयव, कुठचे आतली सिस्टम कुठे काम करते. एखाद्या वेळेला आजारपण एखादं येतं किंवा एखादी लक्षणं दिसायला सुरू होतात, त्यावेळेला कुठच्या अवयवांमध्ये, कुठच्या नाड्यांमध्ये किंवा फंक्शन्स मध्ये दोष निर्माण झालेले आहेत हे जाणणं खूप जरुरी आहे. एखादं औषध घेतल्यानंतर रुग्णाला बरं वाटणं आणि ते ओळखणं फार महत्वाचं आहे. औषधं नानाविध पडलेली आहेत, उपचार पद्धती अनेक पडलेल्या आहेत. कुठे ना कुठे उपाय की कुठे ना कुठे फरक हा पडणारच आहे. तो 50% पडो, 30-40% पडो की 100% पडो, हा वेगळा भाग आहे. पण त्यासाठी जुगार खेळून नाही चालत, जे आज ॲलोपॅथी करते. ज्या वेळेला तुम्ही डॉक्टरकडे जाता, पहिल्या दिवशी तुम्हाला ताप उतरवण्यासाठी डोसेस दिले जातात. पहिल्या दिवशी डोस देऊन तुम्हाला सांगितलं जातं की 2 दिवस बघा, नाहीतर आपण किती ताप उतरतोय. 2 दिवस तुम्ही जाता, ताप काय उतरायचं नाव घेत नाही किंवा ताप गोळी घेतल्यावर उतरतो आणि परत ताप चढतो. मग तिसऱ्या दिवशी तुम्हाला सांगतात की ठीक आहे, आता हे डोस बदलून देतो, आता जाऊन ब्लड रिपोर्ट चेक करा. मग त्यावेळेला एखादा मलेरिया, पॅरासाइट्स किंवा टायफॉइड किंवा न्यूमोनिया, इतर काही टेस्ट लिहून दिल्या जातात, शिवाय सीबीसी लिहून दिली जाते. म्हणजे अशा प्रकारे रक्त चेक केलं जातं. आता पुन्हा जेव्हा रक्ताचे रिपोर्ट येतात त्यावेळेला त्याला डायग्नोज होतं की अच्छा, याला हा व्हायरसचा आजार आहे किंवा हा दुष्प्रभाव झालेला आहे. मग जर तुम्हाला कळलंच ते 3 ते 4 दिवसानंतर, तर तुम्ही आधी काय बेसवर गोळ्या दिल्या त्या माणसाला, म्हणजे हा एक जुगार झाला. किंवा काही वेळेला ते 3ही व्हायरसचे रिपोर्ट नॉर्मल आले, म्हणजे ते निगेटिव्ह आले, असं कुठचं इन्फेक्शन बॉडीमध्ये नाहीये, परंतु ताप उतरत नाहीये. म्हणजे काय, थोडक्यात कुठच्याही प्रकारे त्या दिलेल्या गोळ्यांचा असर पण नाही झाला, शिवाय तसे व्हायरस पण नाही मिळाले. म्हणजे हा काही दुसरा दुष्प्रभाव बॉडीमध्ये आहे. आणि मग उपाय खरा तर त्याच्यावर करण्याच्या ऐवजी परत त्याला अँटीबायोटिक दिल्या जातात आणि पुन्हा सेम जे असेल, जो व्हायरस इन्फेक्शन असेल ते शरीरातच दाबलं जातं. ही झाली एक ॲलोपॅथीची जुगार पद्धत. पण आपल्याकडे ज्या काही अल्टरनेटिव्ह मेडिसिन्स आहेत किंवा जे आज हार्डकोर आयुर्वेद आहे,
जे बेसिक आयुर्वेद आहे किंवा निसर्गोपचार आहे, या साऱ्या पद्धती जर अवलंबल्या तर उपाय हे निश्चित निघतात आणि त्याच्यात जुगार खेळायला लागत नाही आपल्याला. दुसरी गोष्ट, ज्या वेळेला तुम्हाला अचूक निदान करता येईल त्यावेळेला तुम्ही खरं औषध देऊ शकता. जर तुम्हाला शरीर रचनेविषयी माहिती नाहीये तर तुम्ही बदल होता शरीरातला, पण तुम्हाला कुठे काम करायचं होतं त्याच्या पोटावर. मग एखाद्या रेचक दिलं, एखादी वेळेला काही पोट साफ होण्यासाठी काही गोळ्या दिल्या तर पित्त शमन होईल. डोक्यावर एकाच वेळेला काही दुसरे उपाय ठेवले, थोडी थंड पाण्याची पट्टी ठेवली, पित्तही खाली उतरेल. डोळ्यावर थंड पाणी मारलं, डोक्याचं टेम्परेचर कमी होईल आणि अशा रीतीने कुठे ना कुठे त्याचं डोकं दुखायचं ताबडतोब थांबून जाईल. पण काही पॅथींमध्ये असं न केलं जातं, त्या सप्रेस केलं जातं. त्या ऍसिडला अँटासिड घेऊन किंवा इतर काही गोष्टी करून त्याला दाबलं जातं. पण महत्वाचा मुद्दा असा की दुसऱ्या पॅथी इतक्या ऍक्टिव्हपणे जे काही काम करतात म्हणजे तो जुगार, कारण त्यांनी शरीर रचनेचा अभ्यास करून ठेवलेला आहे. त्याप्रमाणे त्यांना सहजासहजी कळते हा आजार झालाय, चला याची औषध द्या, हा आजार झाला याची औषध द्या. तसं तुम्हाला जे चिकित्सक बनणार आहे त्यावेळेला तुम्हाला शरीर रचनेचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे आणि तोही प्रॅक्टिकली करणं गरजेचं आहे. अनेक रुग्ण तुमच्या हाताखालून जाणं गरजेचं आहे किंवा जे काही तुमचे सिनियर असिस्टंट किंवा जे सिनियर असतील त्यांच्या देखरेखीखाली जे काही पेशंट होतात आहे ते तुम्हाला बघणं जरुरी आहे. ते चिकित्सा कशी करतात, निदान कसं करतात, त्याला डिसिजन कशी घेतात की काय ह्याला मेडिसिन द्यावं किंवा आहारात काय बदल सांगतात, त्याच्या लाईफस्टाईल मध्ये काय बदल सांगतात, त्याच्या झोपेच्या वेळांमध्ये काय बदल सांगतात, खाण्यापिण्याच्या त्याच्या सवयींमध्ये काय बदल सांगतात, ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करणं आणि लिहिणं खूप गरजेचं आहे. तर या सगळ्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या पण फार महत्वाच्या गोष्टी यांचा देखील आपण शिबिरांमध्ये आपल्या पुढच्या येणाऱ्या समावेश करणार आहे. शिबिरांमध्ये जर या गोष्टी तुम्हाला आपल्या या कोर्समध्ये शिबिरामध्ये जर कळल्या तर तुम्हाला निदान करणं खूप सोपं जाईल. मग तुम्ही स्वतः आहे, तुमच्या घरचे आहेत, तुमचे मित्रमंडळी आहेत, तुमचे शेजारी बाजू जे कोणी तुम्हाला या संबंधी आजार संबंधी काही बोले, कोण म्हणते माझा पाय दुखतोय, कोण म्हणते पोट दुखतंय, कोण डोकं दुखतंय, मग हलकस त्याला विचारायचा, अंदाज घ्यायचा त्याच्याकडून की आज झोप लागली होती का, काय तिखट खाल्लं होतं का, पित्त वाढलं होतं का, किंवा अनेक अशा गोष्टी सहजासहजी विचारून तुम्ही लक्षणांचा अंदाज घेऊ शकता. मग एक ध्यानात ठेवा, चिकित्सा पद्धती ही काही तुम्हाला पार्ट टाइम बेसवर नाही करता येणार आहे. यासाठी तुम्हाला तितकं डेडिकेशन हवं. मी नाही म्हणत तुम्ही तुमचं काम धंदा सोडून सगळं करा. करंटली जे काही तुमची कामं चालू आहेत ती अगदी तुम्ही सहजासहजी करा, परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये मनाने 24 तास राहायला पाहिजे. आज तुमच्या समोर येणारा एखादी व्यक्ती हा रुग्ण म्हणून नाही तर तुम्हाला एक चिकित्सा शिकवणारा केस स्टडी आहे म्हणून तुम्ही मानलं पाहिजे. एखाद्या व्यक्ती बघून त्याची प्रकृती काय आहे, तो वात आहे, पित्त आहे, कफ आहे, संमिश्र कुठची प्रकृती आहे त्याची, हे तुम्हाला सहजासहजी ओळखता येण्यासाठी तुम्हाला प्रत्येक व्यक्तीचे ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मनाने तरी निदान तुम्ही 24 तास या फील्डमध्ये असले पाहिजे, तर तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल. एकदा का तुम्ही 5-6 महिने चांगल्यात चांगले पेशंटचा तुम्हाला अनुभव आला, विविध आजारांचा, विविध लक्षणांचा तुमचा अभ्यास झाला, तर तुम्हाला फार सोपं जाईल या सगळ्या गोष्टी करणं. आणि त्यासोबतच आपल्याला या शिबिरामध्ये काही प्रॅक्टिकली बघायला मिळणारच आहेत गोष्टी.
पेशंट देखील येणार आहेत. आपण ओपीडीच करणार आहे तिकडे, त्यामुळे आपल्याला फार जवळून बघता येईल. पेशंटशी बोलताना, निदान करताना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळतील की ह्यांनी कुठे चुकल्या, त्यामुळे हा आजार आलेला आहे. तर म्हणजे पुढे येणाऱ्या काळात तुम्ही तुमच्या पेशंटना, तुम्ही तुमच्या ज्या चिकित्सा पद्धती अवलंबणार आहे त्या येणाऱ्या प्रॅक्टिसमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. प्रॅक्टिस फार महत्वाची आहे आणि जास्तीत जास्त पेशंट येणं फार महत्वाचं आहे. मग हे अपेक्षा नाही करत की आज तुम्ही क्लिनिक उघडलं, आज तुम्ही चिकित्सा केंद्र उघडलं, उपचार केंद्र उघडलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी तुमच्याकडे लाईन लागेल. 5-10 पेशंट तुम्ही अशा प्रकारे ट्रीट करा मन लावून की ते 5-10 पेशंट तुम्हाला रेफरन्स देतील किंवा 5-10 पेशंट कडूनच तुम्हाला जास्तीत जास्त पुढे येणारे पेशंट मिळणार आहेत किंवा त्यांचे नातेवाईक मिळणार आहेत, त्याची मित्रमंडळी मिळणार आहेत. एखादा जर आजार पटकन तुमच्या ट्रीटमेंटने बरा झाला आणि कमीत कमी वेळेत बरा झाला तर तो नक्कीच समोरच्याला सांगेल की अरे हा चांगला डॉक्टर आहे, चांगला वैद्य आहे, चांगला उपचार करतो, चिकित्सक चांगला आहे, त्याला अचूक निदान ओळखता येतं. पण यासाठी तुम्हाला शरीर रचना फार ओळखणं गरजेचं आहे. शरीरातले कुठचे केमिकल्स हे कुठे काम करतात, कुठच्या भागावर काम करतात, कुठच्या अवयवावर काम करतात, कुठच्या फंक्शन साठी काम करतात हे जाणणं खूप गरजेचं आहे. बारीक बारीक गोष्टी आहेत. किचकट जरी अभ्यास असला तरी काही सहज साध्या सोप्या शब्दांमध्ये तुम्ही हे मांडू शकता. आणि या मांडलेल्या पद्धतीमध्ये आपण जर एक स्टेप बाय स्टेप गेलं की आपण काय काय शिकणार आहे या सेमिनार मध्ये किंवा काय काय कशा पद्धतीने जाणार आहे, तर याच्या पुढे येणाऱ्या काळात स्वयंपूर्ण जीवनशैली आश्रमात आपल्याला प्रशिक्षण केंद्रामध्ये कसे वेगवेगळे कोर्सेस आपल्याला शिकायला मिळणार आहे. हे एक आपला एक समजा की पहिला शिबिर आहे, पहिला कॅम्प आहे किंवा पहिला सर्टिफिकेट कोर्स आपण कंडक्ट करतो असं समजा. पण याच्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग मिळणारच आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे, तुमची प्रॅक्टिस देखील होणार आहे. आणि डॉक्टर ऑफ नेचरोपॅथ असा कोर्स आपण लवकरच लॉन्च करतोय, अगदी 1-2 आठवड्यातच आपण करतोय. त्याच्यामुळे तुम्ही निसर्गोपचार तज्ञ म्हणून कायदेशीर प्रॅक्टिस करू शकता. तुम्हाला GR कॉपी संबंधी पण त्याच्यात डॉक्युमेंट्स वगैरे सगळ्या मिळतील की तुम्ही याच्यात कायदेशीर प्रॅक्टिस करू शकता. त्या संबंधी कुठचे उपाय तुम्ही करू शकता. अनेक त्याच्यामध्ये निसर्गोपचारात असलेल्या 10 ते 12 वेगवेगळ्या थेरपीज तुम्हाला शिकवल्या जातील, त्याची प्रॅक्टिस घेतली जाईल, OPD होईल. त्याचं जे काय वेळापत्रक आहे ते विकास भाऊ आणि संग्राम भाऊंशी तुम्ही बोलून वैयक्तिक चर्चा करून ठरवू शकता. कोर्स स्ट्रक्चर कसं असेल, त्याचं फीजचं स्ट्रक्चर कसं असेल या संबंधी तुम्ही बोलू शकता. एवढंच आहे की याच्या काळामध्ये ॲलोपॅथी किंवा मॉडर्न मेडिकल सायन्सच्या विरोधात किंवा आजारांच्या विरोधात लढण्यासाठी तुम्हाला एक उत्तम पर्याय म्हणून या कोर्सचा तुम्हाला फार चांगला उपयोग होईल. या कोर्सच्या आधीच असलेला आपला 18-19-20चा जो शिबिर आहे तो शिबिर हा एक वेगळा सर्टिफिकेट कोर्स आहे. त्याच्यामध्ये याही आधी तुम्हाला आयडिया दिली असेल आणि संग्राम दादा किंवा विकास भाऊ बरोबर बोलून तुम्ही त्या कोर्स बद्दल अधिक जाणून घ्या. त्या कोर्समध्येच तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा अंदाज येईल. त्या कोर्समध्ये तुम्हाला बऱ्याच शरीर रचनेविषयी कळेल, शरीरांतर्गत असणाऱ्या केमिकल्सचा अंदाज येईल, कुठचे फंक्शन्स कसे चालतात याचा अंदाज येईल, कुठच्या फंक्शन मध्ये बिघाड झाला तर कुठची लक्षणं समोर येतात हे तुम्हाला अधिक त्या कोर्सेस मध्ये कळून जाईल. आणि तसं आपल्याला डॉक्टर ऑफ नेचरोपॅथ म्हणजे निसर्गोपचार तज्ञ हा जो कोर्स आहे त्यामध्ये डीप स्टडी आहे, पूर्ण मोठा अभ्यास आहे त्याच्यामध्ये. तो तर 6 महिने किंवा वर्षभर असा आपला कोर्स असेल. रेग्युलर बॅच असेल तर जवळपास 6 महिने 7 महिन्याचे बॅच असेल आणि पुढे OPD असेल किंवा पुढे प्रॅक्टिस असेल. त्याच्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट इश्यू होणार. आणि जर ऑल्टरनेट आहे किंवा डिस्टन्स वाले आहेत जे ऑनलाईन कंडक्ट करणार आहेत त्यांना शेवटी ऑनलाईन केल्यानंतर काही शिबिर अटेंड करावी लागणारच आहे. त्या शिबिरामध्ये जास्तीत जास्त पेशंट जेव्हा येतील तुमच्या हाताखालून जातील तेव्हा तुम्हाला त्याला जास्त प्रॅक्टिस करायला मिळेल. आताच्या ह्या सेमिनार मध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर ही आपली ग्रुप मीटिंग याच्यावर आपण डिस्कशन करणार आहे. तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार म्हणजे आलेल्या गोष्टींचा आपल्याला अंदाज येईल की तुम्हाला काय प्रश्न पडतात.
पण याही व्यतिरिक्त आपण ऍडव्हान्स ट्रेनिंग ऑन मेडिकल न्यूट्रिशन म्हणजे डायबिटीज, कॅन्सर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल किंवा बीपी या नावाखाली जे काही गोळ्या दिल्या जातात त्या राजरोजपणे, त्यांचा मूळचा उगमच कसा आहे झालाय आणि या आजारांना कारण काय. भलेही आपण मानू की आजच्या लोकांनी आपली लाईफस्टाईल चुकीच्या पद्धतीने बदललेली आहे, त्याचे दुष्परिणाम हे लोकांना दिसतात आहे, पण त्याचाही पेक्षा मोठा भाग असा आहे की या सगळ्या लक्षणांना दाबण्यासाठी ज्या काही ॲलोपॅथी मेडिसिन्स घेतल्या जातात आहे त्या साऱ्या ॲलोपॅथी मेडिसिन्स हे दुसरा आजार बनवायला कारणीभूत ठरतात आहे. मग एकाच एक आजार वाढत जातो आणि मग गोळ्या वाढत जातात आणि त्याच्याने नाहक माणूस शेवटी संपून जातो. तर अशा या गोष्टी ज्या काय आहेत, या टप्प्याटप्प्याने आपल्या अनेक शिबिरांमध्ये, अनेक लेक्चर्स मध्ये बघायला मिळतील. लवकरच येणाऱ्या काळात ऍडव्हान्स ट्रेनिंग ऑन मेडिकल न्यूट्रिशन हा पण आपण जो सिलेबस आहे तोही चालू करतोय. हा काही 4-5 सेशनचा सिलेबस असणार, 4 ते 5 लेक्चरचा, जवळपास 2-2-2.5 तासाचे लेक्चर्स असतील, किंवा आपण दर महिन्याला 1 महिन्याच्या एका टोकाला आणि दुसऱ्या टोकाला असं आपण शिबिर करून सुद्धा हा कोर्स आपण पूर्ण करून घेऊ शकतो. काही कोर्सेसना निदान तुम्ही आपला एक सर्टिफिकेट कोर्स करणं गरजेचं आहे, कारण बाकीच्या या सगळ्या ट्रेनिंग ऍडव्हान्स आहेत आणि त्याच्या आधी तुम्हाला निदान शरीर रचनाशास्त्र, बायोकेमिकल किंवा इतर बेसिक चिकित्सा या आता जसा एक कोर्स होणार आहे आपला, अशा टाईपचे एखादा कोर्स करणं तुम्हाला गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही या क्षेत्रात पदार्पण केलेलं असलं पाहिजे. जर तुम्ही त्याविषयी तुम्हाला शून्य माहिती आहे तर तुम्हाला ऍडव्हान्स ट्रेनिंग कशी काय मिळणार किंवा कशी तुम्हाला समजणार. आता गेल्या लेक्चरला शिबिराला जे लोक होते त्यांनी जो काही माझा एक छोटासा लेक्चर ऐकला, तुम्हाला अंदाज आला असेल की त्या शरीरात किती सहज सोप्या पद्धतीने आपण गुंता जरी असला तरी ते शिकू शकतो. तसंच आहे या ट्रेनिंग मध्ये आल्यावर पण तुम्हाला एक चिकित्सक म्हणून एक विशेष कॉन्फिडन्स डेव्हलप होईल, तुम्हाला आत्मविश्वास निर्माण होईल की तुम्ही निश्चित स्वतः करू शकता आणि घरच्या घरी किचन मध्ये होणारे बदलाव, केले जाणारे बदलाव, फळं भाजीपाला यांचा वापर करून सहजासहजी रोगांवर केले जाणारं नियंत्रण, या सहज गोष्टी तुम्हाला या आपल्या पुढच्या येणाऱ्या शिबिरांमध्ये शिकता येतील. पहिला जो कोर्स होणार आहे त्याबाबत विकास भाऊ आणि संग्राम दादांबद्दल तुम्ही बोलून घ्या, त्यांच्या बरोबर अधिक तुम्हाला माहिती देतील. मी तर सांगतो त्यांच्याशी तुम्ही बोलताय. विकास बापू आपल्याला 1-2 मिनिटांमध्ये आपल्या त्याची अंदाज देऊन टाकतील, मग बाकीचं पुढे मी सेशन कंडक्ट करतो. नमस्कार बंधू आणि भगिनींनो. आत्ताच आदरणीय श्री अवधूतजी भोसलेंनी आपल्याला आपल्या चिकित्सा पद्धती संदर्भात एक प्राथमिक स्वरूपाची माहिती दिलेली आहे. तर बाकी जो पुढे जाऊन आपल्याला काम करायचे आहेत या संदर्भात, त्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने गुगल मीट वरती भेटणार आहोत आणि मार्च महिन्यामध्ये जे 18 तारखेपासून 21 तारखेपर्यंत म्हणजे प्रत्यक्षात 19 ते 21 असं 3 दिवस जे शिबिर होणार आहे, त्या शिबिरामध्ये आपल्याला पुढे जे नॅचरोपॅथीचं ॲडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स जो करायचा आहे त्या संदर्भातल्या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून हे शिबिर आपण आयोजित करत आहोत. तर या संदर्भात आपण प्रत्यक्षात नंतर एक वेगळा व्हॉट्सॲप समूह तयार करून त्या ठिकाणी ग्रुप चॅट करूयाच आणि शेवटी ते थोडा वेळ तुम्हाला या संदर्भातल्या शंका, प्रश्न विचारण्यासाठी आपण वेळ देणार आहोत. बऱ्याच लोकांचं असं सकाळी फोन आले की आम्हाला 10ला शार्प कामावरच जायचं आहे, तिथं पोहोचायचंच आहे. तर अशी थोडीशी या आताच्या गुगल मीटला आपल्याला समस्या आलेली आहे. तर हे जे सेशन आहे, हे जे गुगल मीट आपल्याला शार्प 10 वाजता बंद करावी लागणार आहे, कारण गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये असणारे लोक सुद्धा याच्यामध्ये सम्मिलित झालेले आहेत. त्यांनी याच्यामध्ये आपला
रुची दाखवलेली आहे आणि ते आलेले आहेत. तर पुन्हा एकदा मी सर्वांना सांगतो की स्वतःच्या ज्या काही शंका असतील, आता जे काय वैद्यराज अवधूतजी भोसले यांनी जे काय आता सांगितलं आणि तुमच्या मनामध्ये जर का शंका काही उत्पन्न होणार असतील, झालेल्या असतील, तर तुम्ही त्या संदर्भामध्ये लिहून ठेवा त्या शंका, कारण या शंका फार महत्वाच्या ठरणार आहेत पुढे जाऊन. तुमच्या मनामध्ये ज्याही शंका निर्माण होत आहेत तर त्या संदर्भातलं लिखित स्वरूपामध्ये एका चिठ्ठीमध्ये लिहून ठेवा आणि त्या चिठ्ठीचा फोटो किंवा तो प्रश्न आपल्याला नंतर जो आपण एक व्हॉट्सअप समूह करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला टाकता येईल. पुढे जाऊन पुन्हा आपल्याला त्यावर काम करता येईल. तर आताची जी वेळ आहे ही, या वेळेमध्ये मला असं शक्य वाटत नाही की या सगळ्या गोष्टी आपण करू शकू. मला एक प्रश्न विचारायचा आहे, मी प्रश्न टाकू शकतो का जरा प्लीज? हा, तुम्ही व्हॉट्सअप मध्ये टाका किंवा विचारून घ्या, लगेच विचारा. हा, कारण काय, मी एक समाज सेवक आहे, मी सोशल वर्कर आहे वा. आणि मूळ मी मुंबईचा रहिवासी आहे, पण आता सध्या मी कलकत्त्यावरून बोलतो. हा जी, बोला. आणि महत्व काय की मला हे आनंदीची गोष्ट आहे की हे बोलायला सर्वांना की मी आता आज हे या मीटिंग मध्ये मराठीमध्ये ऐकायला मला फार आनंदित झालो मी. पहिली गोष्ट आणि कारण काय कलकत्तामध्ये इथे मराठी बोलणारे लोक फार कमी आहेत. अरे वा. हो हो हो. आणि माझा एक पुढचा विचार असा आहे की आपण कलकत्ताला येऊन एक शबीर काय असं एक मीटिंग ठेवलं तर फार फार आम्ही कॉपरेट करू, आम्ही सहकारी करू सर. तुम्ही जर का तशा पद्धतीचं त्या ठिकाणी नियोजन करू शकलात आणि अवधूतजी डॉक्टरांना आपण तिथं बोलवू शकलो, आम्ही सुद्धा दोघं तिघे सगळं संग्राम, कारण काय आम्ही ते कलकत्ता आम्ही मुंबईचे रहिवासी असून सुद्धा पण आणि महत्व काय की मी सामाजिक सेवक काम करतो आणि ते मदर तेरेसाच्या आश्रम मध्ये असतो आम्ही. अरे वा. असं आहे. आणि प्रत्यक्ष आम्ही ऑल इंडिया लेवल वरती काम पण करत असतो सर. तुम्ही जर का असे 50 लोकांचं शिबिर आयोजित करू शकत असाल आणि आपल्याला अवधूतजी जे आपले वैद्यराज आहेत त्यांना एक ते आता थोडेसे बाहेर गेलेले आहेत, येत आहेत लगेच, तर त्यांना आपल्याला एक समाधानकारक एक मानधन आपण देऊ शकलो तर आपल्याला या सगळ्याचं नियोजन करता येईल. कारण त्यांचं पुण्याला 3 मजली एक वास्तू आहे आणि त्यांचं अतिशय सुंदर या ठिकाणी नॅचरोपॅथ सेंटर आहे. त्यांच्या इथं फार रश असतो, आम्ही कालपासून त्यांच्या इथेच आहोत. आणि मग अशा व्यक्तीला आपल्याला जर का असं 2 दिवस मोडून कुठे न्यायचं म्हटलं तर त्यांचं इथलं नुकसान होणारच आहे. कारण काय जे पण महत्वाचं काय कॉपरेशन म्हणजे मदत पाहिजे असेल सर आम्ही ते करू. आणि प्रत्यक्ष फक्त कलकत्तामध्ये नाही पण इव्हन ऑल इंडिया लेवल वरती आम्ही पण करू सर. म्हणजे आम्ही एकत्र मिळून आपण काम करू शकतो. कारण का मी स्वतःहून एक सामाजिक सेवक आहे आणि मी भारतात प्रत्येक स्टेट मध्ये जाऊन कार्यक्रम करत असतो सर. तुम्ही कोणत्या समूहामध्ये आहे, आमच्याशी संपर्क झाले किंवा कोणत्या? आम्ही डॉक्टर भानुप्रकाशच्या ह्याच्यामध्ये आहेत. डॉक्टर भानुप्रकाश बँगलोरवरून. ठीक आहे, माझं नाव विकास चव्हाण आहे. हो सर. माझा नंबर आहे का तुमच्याकडे? नाही सर, नाही. आपण मला माझा नंबर आपण घेऊ शकता. इव्हन इतर पण या झूम मीटिंग मध्ये जे पण लोक आहेत त्यांनी आमचा नंबर नोट करू शकता आणि प्रत्यक्ष मला फक्त व्हॉट्सअप वरती मेसेज टाकायचा काय. आणि माझं आमचं नाव आहे रिचर्ड बी डिसूजा आणि आम्ही मुंबईचे रहिवासी आहेत. आणि प्रत्यक्ष मी सर्वांना बोलतो की मी भारताचा नागरिक आहे. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. वेलकम. बरं का साहेब, आपल्याला पुढच्या सेशन मध्ये आपल्या वैद्यराजांना पुन्हा बोलायला थोडी संधी द्यायची, तर तुमचा नंबर आम्हाला सांगता का पटकन, आम्ही तुम्हाला संपर्क करू. हो, नंबर घ्या सर, नंबर घ्या. 84 20 10 24 19. धन्यवाद. मी आता आपण आहे ना, मला फक्त सर आपण सर मला व्हॉट्सअप वरती आपण जस्ट मला जरूर मी तुम्हाला थोड्या वेळाने व्हॉट्सअप वरती हाय करतो. जरा आता पुढचं जे आपलं सेशन आहे ते आपण अवधूतजींच्याकडे देण्यासाठी देतो मी जरा. आणि आता जे काय आपल्याला ज्यांनी रिचर्ड डी डिसूजा यांनी आपल्याशी एक संवाद साधला त्याबद्दल मी त्यांचंही
स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आपण त्यांना संपर्क करूया. चांगल्या चांगल्या लोकांना आपल्या या चळवळीमध्ये सहभागी करा. आपण हे काम फार मोठ्या पद्धतीवर पुढे नेऊया. मी आता पुन्हा अवधूतजींना विनंती करतो की त्यांनी पुढचे त्यांचे 4 शब्द आपल्याला सांगावेत. अवधूतजी. हा, नमस्कार. बघा, आता जनरली चिकित्सक जे बनणार आहेत किंवा इतर जे लोक आपल्या या संप्रदायात आता जोडले गेलेत, मी तुम्हाला काही एक प्रश्न विचारतो. समजा ताप आला एखाद्या व्यक्तीला, तर ताप आल्यानंतर तुम्हाला क्रोसिन, पॅरासिटामॉल किंवा जी काही ह्या ताप उतरवण्यासाठी ज्या काही तत्सम बेसिक गोळ्या दिल्या जातात, ही गोळी घेऊनच तुमचा ताप उतरणार ही गोष्ट तुम्हाला कशी कळते? ऑब्विसली याच्यात एक रिसर्चचा भाग आहे की एखादं केमिकल पोटात गेल्यानंतर तुम्हाला एखादी गोळी घ्यायची आहे हे तुम्हाला बायोकेमिस्ट्री ठरवते. म्हणजे आधी जे काही मेडिकल सायंटिस्टने जो काही रिसर्च केलेला असतो आणि या शरीर रचनेमधून तुम्हाला या गोष्टी कळतात की हे केमिकल बिघडलेलं आहे, हे केमिकल दोषयुक्त झालेलं आहे किंवा कमी झालंय किंवा वाढलेलं आहे, याचा बॅलन्स करावा. मग ही गोळी एखादी जाते, केमिकलची गोळी, आणि ती त्याला बॅलन्स करते. अशा पद्धतीने उपचार पद्धती ऍक्च्युअली काम करत असतात. मग ब्लड प्रेशर असो, डायबिटीज असो किंवा इतर कुठच्याही आजारांवर ज्या काही या लाक्षणिक गोष्टींवर ज्या काही गोळ्या दिल्या जातात, टॅबलेट दिल्या जातात, ते ह्याच पद्धतीने दिल्या जातात. पण तुम्हाला एक कळत असेल की ॲलोपॅथी ह्या केवळ सपरेशन मेडिसिन आहेत. या जगात ॲलोपॅथी फक्त 2च प्रकारच्या आहेत. एक म्हणजे सपरेशन, दुसरे म्हणजे स्टिम्युलेशन, म्हणजेच एक आजार दाबणाऱ्या आणि एक आजार उकसवणाऱ्या. आता या दोन्ही प्रकारच्या टॅबलेट आहे. खरोखर आजार बरा करतायत का दोन्ही? तर नाही. एक आजार दाबतात आहे, एक बरा करतात आहे. म्हणजे जे काही या गोष्टी ज्या आहेत. आता होतंय कसं की ऑल्टरनेट अनेक पॅथी आहेत आपल्याकडे. जसं आता उदाहरण घ्या, आपल्या येणाऱ्या पुढच्या शिबिरात काही प्रश्न अंदाज सांगतो. म्हणजे तुम्हाला एक त्या शिबिरात काय काय तुम्हाला बघता येईल किंवा शिकता येईल हे तुम्हाला कळेल. एखाद्या वेळेला आपण शुगरचे पॅरामीटर्स बघतो की एखाद्या वेळेला अंशतः एक 50 पॉईंटने पुढे शुगर एक्स्ट्रा झालेली आहे. मग डॉक्टर आपल्याला सांगतात की बाबा तू आता डायबेटिक झालेला आहेस, आता या गोळ्या चालू कर. मूळतः इतक्या घाई गर्दीत या गोळ्या चालू करण्याची डिसिजन घेतली जाते, ती खरोखर इतकी गरजेची आहे का हा पहिला विचार करायचा. त्या ज्यावेळेला डायग्नोज झाली, शुगरचे पॅरामीटर थोडेफार वाढलेले आहेत आणि जेणेकरून मेडिकल डॉक्टर्स मला डायबेटिक आहे असं डिक्लेअर करतात आहे, त्याआधी खरोखर मी माझ्या 1 या 2 आठवड्यातली लाईफस्टाईल चेक करणार. लाईफस्टाईल चेक करणार, कारण मी स्ट्रेसफुल होतो का, किंवा मी ओव्हर एक्झर्ट झालो होतो का, की माझ्या खाण्यामध्ये उलट सुलट आलं होतं, की मला अपचन झालं होतं, किंवा माझ्या शरीरात कुठेही इन्फेक्शन सदृश स्थिती आहे का, ताप वगैरे येऊन गेला होता का, एखादं इन्फेक्शन आहे का. या सगळ्या गोष्टींचा ना आपण एक डीपली अभ्यास केला पाहिजे. थोडा निदान आपल्या बाबतीत आयुष्याचा निर्णय घ्यायचा असतो किंवा एखादी गोळी आयुष्यभर सुरू करायची असते, त्या बाबतीत ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तर ऑब्झर्व करायलाच लागतात. याचा फायदा असा होतो की एखाद्या वेळेला बॉडीमध्ये कुठच्याही प्रकारचं इन्फेक्शन आलं ना, तर शरीर काय करतं, ते इन्फेक्शन नरिश होऊ नये, इन्फेक्शन वाढू नये म्हणून आपली रक्तातली साखर पुढे सेल्सला पाठवायचं बंद करते, शरीरात पाठवायचं बंद करते. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ब्लड शुगरचे पॅरामीटर्स हे ऑलरेडी हाय होणार. याचा अर्थ हा नाही की तुम्ही डायबेटिक आहात, पण डायबेटिकच्या नावाखाली जे काही आज मेडिसिन्स चालू केले जातात त्यात 90% हे पेशंट हे असेच डिटेक्ट झालेले आहेत. म्हणजे ते डायबेटिक नव्हते, त्यांच्यात कुठच्या तरी एखाद्या कंडिशनमुळे त्यांना डायबिटीज म्हटलं गेलं किंवा त्यांना मधुमेही म्हटलं गेलं किंवा त्यांना रुग्ण म्हटलं गेलं, पण ती एक केवळ सिच्युएशन होती. पण अशा प्रत्येक आजारासाठी जे काही असे काही संभ्रम निर्माण करणारे जे काही घटक आहेत, ते सारे घटक आपण या शिबिरांमध्ये येणाऱ्या बघणार आहे. काही पुढच्या सर्टिफिकेट कोर्समध्ये हेच बघणार आहे आपण. उदाहरणार्थ ब्लड प्रेशर वाढला, तर ब्लड प्रेशर कधी नाही वाढत, कुठच्या सिच्युएशनला नाही वाढत आहे. पण तुम्ही म्हणाल की कोणीतरी ठरवलं, कुठच्या तरी संघटनेने ठरवलं की ब्लड प्रेशरच्या पॅरामीटर्स हेच सगळ्यांचे हवे, आता असं नाही चालत ना.
तुमच्यापैकी ज्यांना पण स्कूटी येत असेल, ऍक्टिव्हा येत असेल, गाडी येत असेल, बाईक येत असेल, मी जर तुमच्यापैकी 3 जणांना उभा केला एका हायवेच्या जंक्शनला किंवा एका सर्व्हिस रोडच्या जंक्शनला, 3 सांगितलं पुढचे 2 किलोमीटर तुम्हाला गाडी चालवायची आहे मेन रोडने, पण गाडीचा स्पीड तुमच्या 60च हवा, 59 पण नको आणि 61 पण नको, 60च हवाय. असं होऊ शकतं का मला सांगा? हे पॉसिबल आहे का? तर जरा पण नाही. काय होईल असं जर तुम्ही 3 कंपल्शन टाकलं की तुमच्या 3घांच्याही गाडीचा स्पीड 60च पाहिजे, तर एक तर तुम्ही कोणाला तरी ठोकाल की तर कोणतरी तुम्हाला येऊन ठोकेल. बघा, स्पीड ब्रेकर आला तर गाडी स्लो करायची तुम्हाला चांगलं कळतं. पुढे गाडी आली तर तुम्हाला गाडी थांबवायचीच आहे या तर अतिशय स्लो चालवायची आहे हे तुम्हाला जास्त कळणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, एखादा बेस्ट ड्रायव्हर जाणतो त्याचा स्पीड किती कमी किंवा जास्त पाहिजे, तसं आपलं शरीर सुद्धा जाणतं की बीपी किती पाहिजे, कुठच्या सिच्युएशनला तुमचा ब्लड प्रेशर वाढवायचा आहे, कुठच्या सिच्युएशनला ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवायचा आहे, कमी करायचं आहे, हे शरीर चांगल्या पद्धतीने जाणतं. पण जर तुम्ही केवळ कुठच्या तरी संघटनेने सांगितले की हे पॅरामीटर्स नॉर्मल पाहिजेत आणि तुम्ही पॅरामीटर्सला नॉर्मल आणण्यासाठी गोळ्या घ्यायला सुरू कराल तर तुम्ही आजारानं निमंत्रण देताय. बघा, एकाचा प्रकृती पित्ताची आहे, वाताची आहे, कफाची आहे. बरं, त्याची कामाची जीवनशैली वेगळी आहे, त्याची लाईफस्टाईल वेगळी आहे. कोणी हेवी काम करत आहे, कोणी काही त्याच्या कामामध्ये वजन उचलण्याचा प्रकार असेल किंवा काहींच्या कामामध्ये डोक्याचा जास्त भाग वापरला असेल, काही ऍथलेट असतील, स्पोर्ट्समन असतील, त्याच्यामध्ये वेगवान ऊर्जेचा किंवा गतीचा वापर होतो, तर ऑब्व्हियसली त्यांचा बीपी हा आहेच असणार. त्या सिच्युएशनला तरी बीपी आहेच असणार. जसं उदाहरणार्थ मॅरेथॉनच्या ट्रॅकवर अनेक स्पर्धक उभे आहेत आणि काउंटिंग सुरू झाली, 5, 4, 3, 2, 1 आणि मी 0 बोलायच्या आधीच मी 3 वरच काउंटिंग थांबवली आणि पटकन त्यांचा जर बीपी चेक केला तर ऑलरेडी त्यांचा बीपी हाय असणार, त्यांचा बीपी वाढलेला असणार. जर शुगर चेक केली तर त्यांची मानसिकतेने शुगर वाढलेली असणार. आणि सेम त्यांचे मी 5, 4, 3, 2, 1, 0 बोलून रेस सुरू केली आणि पुढे जाऊन 50 मीटरवरच त्यांना अडवलं. रेस भलेही 400 मीटरची आहे, अर्धा किलोमीटरची, 1 किलोमीटरची, पण मी त्यांना 50 मीटरवर सगळ्यांना अडवलं. तिथे जाऊन बीपी शुगर चेक केली तर सेम पॅरामीटर्सच दिसणार तुम्हाला. याचा अर्थ काय होतो की मानसिकतेने तुम्ही किती ऍक्टिव्ह होताय याचा ब्रेन आदेश देत असतो आणि त्यानुसार शरीरात क्रिया घडत असतात. एखाद्या वेळेला घाबरला तरी बीपी वाढणारच आहे, तुमचा दळदळ वाढणारच आहे, बेचैनी वाढणारच आहे. तुम्ही एखाद्या वेळेला तुम्हाला जड काम करायचं, एखादं वजन असलेलं पिशवी सामान वर उचलून घेऊन जायचे, तर तुम्ही आधी पाहिल्यावरच तुमचा ब्रेन ऍक्टिव्ह होणार आहे, पाहिल्यावरच तुमची शुगर वाढली जाणार आहे, ग्लुकोज वाढणार आहे. त्याच्यानंतर तुमचे ब्लड प्रेशर पॅरामीटर्स पण त्यावेळेला वाढू शकतात, कारण तुमच्या मेंदूने आदेश दिलाय की ही गोष्ट वर उचलून न्यायची आहे, ही गोष्ट जड आहे, ही न्यायची आहे. म्हणजे हे तुम्हाला डोळ्यांनी पहिलं तुमचा आदेश दिला, मग मेंदूनी तो फॉलो केला आणि मग पॅरामीटर्स मध्ये फरक पडला. पण या सिच्युएशन मध्ये पण मी जर ठरवून सांगेन की मला 100च हवे, मला 120च हवे, 80च हवे, असं नाही चालणार आहे ना. मग यावेळेला शरीर कुठेतरी कमतरता जाणवू शकतं. अशा अनेक छोट्या मोठ्या प्रत्येक आजाराबद्दल समज गैरसमज आहेत, ते सगळे आपल्या या शिबिरामध्ये घेणार आहे. काही गोष्टी सहज हसता हसता सुद्धा तुम्ही तुमचे शुगरचे पॅरामीटर्स नॉर्मल करू शकता किंवा कमी करू शकता, ब्लड प्रेशर नॉर्मल किंवा कमी करू शकता. काही कलर थेरपी आहेत, हायड्रोथेरपी आहे, वॉटर थेरपी आहे, अनेक थेरपी अशा आहेत की ज्यांना काही ना खर्च लागत आहे, ना काही तुमचे एफर्ट्स लागत आहे, ना काही त्याचा साईड इफेक्ट होत नाही. पण असं काही न होता तुम्ही सगळं तुमची लाईफस्टाईल किंवा तुमचे आरोग्य नॉर्मल ठेवू शकता. अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही शिबिरात घेऊ शकता. काही अशा बेसिक किचन मधल्या काही किट आहे जे विकास भाऊ संग्रामदादांनी स्वतः इतक्या वर्षाच्या प्रयत्नांनी त्या किट बनवलेल्या आहेत. त्या किट तुम्हाला स्वतः त्या शिबिरांमध्ये किट देणार आहे. त्या किट तुम्हाला दिल्यामुळे तुमच्या घरी कोणालाही ताप आला, उलटी झाली, सर्दी झाली किंवा अनेक काही गोष्टी छोट्या मोठ्या आजार झाल्यावर त्या किटचा इस्तेमाल तुम्ही करू शकता. पुढच्या 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने सहज तुम्हाला ती किट पुरून जाईल. त्या किचन मधल्याच काही सामानांना घेऊन ती बनवलेली विशिष्ट
किट आहेत, त्याच्यामध्ये काही नोट्स टाकलेल्या आहेत, कुठच्या आजारासाठी काय वापरायचं, कुठच्यासाठी काय कॉम्बिनेशन करायचं, काय काढा बनवायचा, काही चूर्ण घ्यायचं की काय करायचं, हे सगळं त्या किटमध्ये मेन्शन केलेलं आहे. ती तुम्हाला कोर्सच्या दरम्यान ही किट दिली जाईल. प्रत्येक काही वनस्पती आहेत, विकनेस फील झाला तर तुम्ही त्याच्यातलं काय वनस्पती घ्यायची आहे, कफ सर्दी झाली तर कुठचा तुकडा तोंडाखाली चघळत राहायचा आहे तरी तुमचा घसा सुटेल, कफ पातळ होईल किंवा अनेक गोष्टी होतील. अशा काही विविध ज्या उपचार पद्धती ज्या सहज सोप्यारीत्या होतील या सातत्याने विकास भाऊ प्रयत्नशील आहेत. संग्रामदादा सातत्याने याचा प्रचार प्रसार कसा व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत आणि यातच आमची झालेली भेट आणि त्यातूनच हा संप्रदाय आम्ही पुढे नेण्याचा जो काही प्रयत्न करतोय. पण ह्या प्रयत्नामध्ये एकच गोष्ट आहे की जास्तीत जास्त उत्तम असे चिकित्सक वाढावे. एकच आहे की तुम्ही आम्ही दोघं तिघं मिळून कितीतरी लोकांना तुम्ही हँडल करणार आहे. तुमच्या दिवसभराचे काही लिमिट्स आहेत, तुम्हाला दिवसाचे तास लिमिटेड आहेत. आज एक व्यक्ती समजा 6 तास जरी प्रॅक्टिस केली तरी त्याच्या डोक्याची तर फार वाट लागून जाईल. कारण 6 तास जेव्हा पेशंट त्याच्या आजारपणाबद्दल बोलत राहतो तुम्ही ऐकत राहता. या दृकश्राव्य स्थितीमुळे इथे चिकित्सकच आजारी पडण्याची वेळ येईल. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे, आपल्याला काही अशा ऍडव्हान्स टेक्निक काढायला लागतील की सोप्या असतील. जसं असे वरचेवर शिबिर घेणं, वरचेवर आहाराबद्दल बोलणं. जसं ऋतू बदल झालाय, आता ऋतू चेंज झाला 19 तारखेला, आपोआप वातावरणात बघा थोडासा हलकी गरमी, सर्दी म्हणजे थंडावा गरमी दोन्ही मिश्र झालेलं आहे आणि याच्यामुळे अचानक सगळ्यांचा कफ चाळवलेला आहे, अचानक थोडा काहीसा सर्दी ताप आलेला आहे. मग अशा ऋतू बदलात पण काय इस्तेमाल होईल अशा सहजासहजी सोप्या वापरता जोग्या किट या आपल्या आश्रमात तयार केलेल्या आहेत. काही गाईचे प्रोडक्ट बनवलेले आहेत आपण, शेणापासून गोमयचे प्रोडक्ट आहेत, गोधूप आहेत. अस्थमासाठी विशेष काही धूपबत्ती बनलेल्या आहेत, त्याच्यामध्ये ओव्यापासून, दालचिनीपासून, अनेक तेजपत्त्यापासून काही हर्ब्स टाकलेले आहेत. त्याचा तुम्ही त्यासोबत एक तुपाची डबी मिळणार, त्यात डीप करून जरी तुम्ही त्याचा सुगंध घ्याल, ती धूपबत्ती पेटवून, मी लाईव्ह लेक्चर मध्येच त्याचं एक धूपबत्तीचं आता ट्रायल घेत होतो, मला जस्ट संग्राम दादांनी दिली आणि ही धूपबत्तीचं ट्रायल घेतल्या, लिटरली जाणवलं की आपल्याला कफ सुटायला सुरू झाला. तुम्ही 10-15 वेळेला जरी याचा डीप श्वास घ्याल तरी देखील तुम्हाला त्या तुपाच्या, कापूरच्या, भीमसेनी कापूरच्या, ओव्याच्या जो काही आतमध्ये सुगंध जाळलेला आहे आणि त्याच्याने पुऱ्या थ्रोट इन्फेक्शन क्युअर होतं, काही कंजक्शन असेल ते क्लिअर होतं, ब्रेनला पण रिलॅक्सेशन मिळतं. चांगल्या गोष्टींचा आपण सहजासहजी वापर करून डेली बेसवर तरी फिट राहू शकतो, आरामात राहू शकतो. घरात निदान त्या सेंटेड परफ्यूम बेस अगरबत्त्या वापरण्यापेक्षा तरी चांगलं आहे आपल्या गोमातेच्या या शेणापासून बनलेल्या या धूपबत्त्या नशीत वापराव्या, ज्या आरोग्यासाठी खूपच चांगलेल्या आहेत आणि त्यातून ऑक्सिजन निर्मितीच होते, त्यामुळे ते शरीरासाठी देखील खूप चांगलं आहे. थोडक्यात काय की अशा या अनेक गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळात रिसर्च करायच्या आहेत, काढायच्या आहेत, पुढे स्प्रेड करायच्या आहेत. चांगले चिकित्सक आपल्याला बनवायचे आहेत. यासाठी आपल्याला प्रयत्नशील सतत व्हावं लागेल. तुम्ही याचा फायदा घ्या, या सगळ्या संघटित व्हा. आज ॲलोपॅथी इतका दुष्परिणाम करून सुद्धा इतका मोठा एम्पायर बनून उभे आहेत, इतकं मोठं साम्राज्य घडून उभे आहेत, कारण त्यांची युनिटी, त्यांची एकत्रितपणा, एकसंगता, मिळून काम करण्याची जी काय आहे वृत्ती, आपण म्हणतो मिलबाटके खाव तसंच चालू आहे, पण ते देखील संघटित आहे, ध्यानात ठेवा. तसंही आपण आज ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्स मध्ये किंवा उपचार पद्धतींमध्ये कुठच्याही पॅथीत कोणी काम करू दे, कोणी ॲक्युप्रेशर असू दे, कोणी ॲक्युपंक्चर मध्ये काम करत असू दे, कोणी निसर्गोपचारात असू दे, कोणी पंचगव्य थेरपी मध्ये असू दे, कोणी मसाज थेरपी मध्ये असू दे, कुठच्याही पद्धतीत असू दे, प्रत्येकाने आपापली पद्धतीत उत्तम व्हा, प्रॅक्टिस करा, एकमेकाला सहकार्य करून. एखाद्या वाताचा पेशंट एखाद्या चिकित्सकाकडे आला
तो त्यांचे पोटात घेणारी औषधं त्याला रसाहार काढे देतोय, पण त्याला असं वाटलं की याला मसाजची गरज आहे. मग त्याने आपल्याच समुदायातल्या एखाद्या मसाज थेरपिस्टला सांगावं की बाबा तू ह्याच्याकडनं मसाज घे किंवा ह्याला तू मसाज कर. त्याचे जे काही चार्जेस असतील त्याला प्रोफेशनल चार्जेस त्याला ते मिळतील, जेणेकरून त्याचं वैयक्तिक उदरनिर्वाह झाला, तो एक चिकित्सक म्हणून उत्तम प्रॅक्टिस करू शकतो आणि एकमेकाचं सहकार्य एकमेकाला होईल. की असं नाही की हा पेशंट मीच करणार, हा माझ्यानेच होईल, असं नाही चालत. तुम्ही जर एकमेकाचं सहकार्य घ्याल तर उद्या त्या मसाज वाल्याकडे जर डायबिटीसचा कोणी रुग्ण आला तर तो तुमचं नाव सजेस्ट करेल की ह्याला डाएट द्यायचं काम तुम्ही करा, याला काही औषध उपचार रसाहार काढे द्यायचे ते तुम्ही द्या. हे एकमेकाला सहकार्य लाभलं तर हा संप्रदाय मोठा होणार आहे. मग लोक उगाच मॉडर्न मेडिसिनकडे किंवा उगाच दुष्परिणाम करणाऱ्या काही पॅथींकडे वळणार नाहीये. जर आपल्या संप्रदायातले आपण 100-200 लोक जरी असे एकत्रित उभे करू शकलो आणि प्रत्येकाने हे ध्येय ठेवलं तर काळ बदलायला आणि प्राचीन भारतीय पद्धती पुन्हा अवलंबायला वेळ जाणार नाहीये, वेळ लागणार नाहीये. फार चांगल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहे. आज अनेक प्रकारे संग्राम भाऊ लोकांना संघटित करण्याचं मागील काही महिने वर्ष काम करतात आहे, सातत्याने काम करतात आहे. त्यांच्या कामाबद्दल बरंच कौतुक आहे, कारण सातत्याने दिवसभर सगळ्या ग्रुपना, एक ग्रुप नाहीये त्यांचे, अनेक ग्रुपना एकत्र मेंटेन करणं, साधून ठेवणं, त्याच्यानंतर प्रत्येक ग्रुपला मार्गदर्शन करणं. बरं, दुसऱ्या अनेक चांगल्या गोष्टींना ग्रुपवर टाकणं ही फार मोठी गोष्ट आहे. मोठेपणा लागतो त्याला या गोष्टींना, की त्याने जसं अनेक वैद्य सुविनय दामले आहेत, BRC आहेत, विश्वरूप आहेत, या सगळ्यांचे चांगले मार्गदर्शन व्हिडिओ टाकणं. जगदाळे जी आहेत, डॉक्टर जगदाळे जी आहेत, तरुण कोठारी जी आहेत, अनेकांचे मार्गदर्शक व्हिडिओ टाकणं, माहिती पाठवणं, अनेक लेख लिहून पाठवणं, हे साऱ्या गोष्टी मोठ्या जिद्दीने करतायत. हेतू एकच की चिकित्सक बनावे, हा कार्य पुढे जावं. पुन्हा प्राचीन भारतीय जी काही आरोग्यशैली आहे आणि आपल्या विकास भाऊंची जी स्वयंपूर्ण जीवनशैली जी आहे ही या पद्धतीने पुऱ्या भारत पुन्हा चांगल्या आरोग्याने व्हावा, योग संपन्न व्हावा, आरोग्य संपन्न व्हावा, अशी इच्छा या दोघांचीही आहे. आणि मी माझं तसं एक थोडस बोलणं हे संपवलेलं आहे, पण तरी देखील तुम्हाला काही असे वरकरणी मोठे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मी उत्तर द्यायला तयार आहे. नंतर मी बापूंकडे देतो बोलायला. काय कोणाचा प्रश्न आहे का? ठीक आहे, विकास बापूंकडे मी देतो, काय असेल तर विचारा. हा साहेब, धन्यवाद. एक प्रश्न आहे. सुरुवातीलाच आपण सर्टिफिकेशन विषयी बोलले होते, तर सर्टिफिकेशन जे आहे ते आपलं गव्हर्नमेंट अप्रूव्ड असणार आहे की काय, म्हणजे त्याच्याबद्दल काय मिळेल का माहिती? बघा, कोर्सेस अनेक आहेत किंवा सर्टिफिकेट कोर्सेस आहेत, जसे ॲक्युप्रेशर आहेत, ॲक्युपंक्चर आहेत, निसर्गोपचार आहे. आता या बाबतीत सर्टिफिकेशनचे एक आपले विशिष्ट पॉइंटवर आपल्या शिबिरांमध्ये सांगितलं जातं. एक ध्यानात ठेवा, सर्टिफिकेशन जे आहेत गव्हर्नमेंट अप्रूव्ड किंवा असं जे म्हणतो आपण त्याला फार काय, एक ध्यानात ठेवा, एखादा डिग्री घेतलेला डॉक्टर उत्तम प्रॅक्टिशनर असतो असं काहीच नाहीये. ठीक आहे. त्यामुळे पहिला हा मनातून टाका की गव्हर्नमेंटचा आहे म्हणून तुम्हाला कोणी चांगलं तुम्हाला पेशंट येतील वगैरे, असं काही होत नाही. अनेक पेशंट अनेक हॉस्पिटल उघडून बसलेत, पण जरुरी नाही की त्यांच्याकडे पेशंट जातील. त्यामुळे पहिलं तर तुम्ही उत्तम चिकित्सक होणं हे बघा. सर्टिफिकेटला काही व्हॅल्यू नसते. सर्टिफिकेट माझ्याकडून घरी 12-13 पडलेले आहेत, पण मी जेव्हा उत्तम रिझल्ट देणार आहे तेव्हा माझ्याकडे पेशंट येणार आहेत. त्यामुळे तुम्ही जे ज्ञान घेणार आहे ते ज्ञान कुठच्या समुदायातून घेताय, चिकित्सक तुमच्या सोबत आहेत, यावर तुमचा अनुभव, यावर तुमची पुढचं फ्युचर किंवा पुढची चिकित्सा अवलंबून करते. राहिला प्रश्न सर्टिफिकेटचा, तर त्यातही आपण उत्तम अशा
चांगल्या संस्थांशी संलग्न राहून हे सर्टिफिकेट आपण देतोय. ते काय एक सर्टिफिकेट नसणार, त्यात अनेक निसर्गोपचार तज्ञ ही सर्टिफिकेट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्युप्रेशरचं आहे, अच्छा. ॲक्युपंक्चरचंही आहे, मसाज थेरपीचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे ट्रायकोलॉजी आपण म्हणतो, कॉस्मेटॉलॉजी म्हणजे केस त्वचा यांची निगा राखणं. त्याच्यानंतर आजकाल ऍडव्हान्स मध्ये आहे वेट मॅनेजमेंट बाय मशीन्स, वेट मॅनेजमेंट बाय डाएट किंवा डायटेटिक्स अँड न्यूट्रिशन म्हणजे आहार तज्ञ, न्यूट्रिशन तज्ञ आपण ज्याला म्हणतो. असे अनेकविध कोर्सेस आहेत आणि ते चांगल्या प्रॅक्टिशनर आपण घडवतोय. त्यामुळे गव्हर्नमेंटचा राहिला प्रश्न, तर गव्हर्नमेंट अप्रूव्ड असं काहीच नसतं. तुम्ही कुठची युनिव्हर्सिटी घ्या, ह्याचं एक वेगळं पॅनल असतं, त्याचं एक पॅनल असतं, त्याची एक काउन्सिल असते. तर बेसिकली ज्या ज्या काउन्सिल आहेत ते लोक काउन्सिलची रजिस्टर असतात, पण ज्यांच्या काउन्सिल नाहीये ते कोणी रजिस्टर नसतं, ते त्या संबंधातल्या मोठ्या संस्थांची रजिस्टर असतात. तर आपणही अशाच संस्थांची रजिस्टर आहे. ऑलरेडी निसर्गोपचारावर मोठं काउन्सिल क्रिएट झालेलं नाहीये. मध्य प्रदेश किंवा मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने आणि कर्नाटका गव्हर्नमेंटने त्या गोष्टीला चांगलं अप्रूव्ह करून त्याचा एक पॅनल बनवलेला आहे, बेस बनवलेला आहे. तर आपण त्यांच्याशी संलग्न आहोत. पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अजूनही महाराष्ट्र निसर्गोपचार काउन्सिल काढलेलं नाहीये. आयुष मध्ये जरी आयुर्वेदा, योगा इन नेचरोपॅथ, युनानी हे सगळं जरी काढलेलं असलं तरी त्याला ऑफिशियल काउन्सिल अजून क्रिएट केलेलं नाहीये की तुम्ही त्या काउन्सिलचं रजिस्ट्रेशन तुम्हाला वगैरे मिळणार. कारण जे काउन्सिलच नाही त्याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला मिळणार नाही. पण त्यासाठी ज्या काही मोठ्या मान्यता प्राप्त संस्था आहेत आपण त्यांच्याशीच जोडले गेलेलो आहोत आणि त्या संबंधातलंच तुम्हाला सर्टिफिकेट हे मिळणार आहे. हे ध्यानात ठेवा. सर्टिफिकेट हे उत्तमच असेल, पण त्याहीपेक्षा तुम्ही उत्तम चिकित्सक व्हाल ही मी अपेक्षा करतो. दुसरं एक मला अँगल वेगळा होता विचारण्याचा की समजा आपण प्रॅक्टिस चालू केली, आपण धाडसानं करू शकतो, आपल्याला आत्मविश्वास आहे, पण ज्ञान मिळवल्यानंतर समजा आपल्याला आत्मविश्वास आला, आपण करू शकतो, चालू केलं आपण. तर काही घटना अशा झालेल्या आहेत, आमच्या जवळच प्रताप कदम आहेत, त्यांच्या घटना झालेल्या आहे की बाबा त्यांना बोगस डॉक्टर म्हणून अगदी अटक केली, नंतर मग पुन्हा काहीतरी निमित्त करून सोडून दिलं, मग ती पूर्णपणे नाचकी झाली वगैरे हे विषय झाला. मग अशी समस्या येऊ नयेत, मग त्याच्यासाठी आधी पूर्वतयारी म्हणून एक विचारलं होतं मी, असं काय करता येईल का आपल्याला? नाही, हरकत नाही. बघा, एक ध्यानात ठेवा, असं कोणाच्या बाबतीत झालं ज्यांनी चुकीच्या पद्धतीत प्रॅक्टिस केली, चुकीच्या पद्धतीत प्रॅक्टिस केली. बघा, तुम्हाला निसर्गोपचार तज्ञात आणि तुम्ही सलाईन लावायला गेलात तर डेफिनेटली हे होणार. काही डॉक्टर्सना यासाठी घेतलेलं की त्यांनी सलाईन दिल्या किंवा बेसिक ॲलोपॅथी मधल्या काही मेडिसिन्स दिल्या आणि त्याचा काही साईड इफेक्ट झाल्यामुळे कोणी कंप्लेंट केली. लक्षात आलं? तर दुसरी गोष्ट, तुम्ही याच्यात रसाहार किंवा अर्क, काढे, क्वाथ या पद्धतीने तुम्ही नक्कीच देऊ शकता, म्हणजे निसर्ग निर्मित आहे. पण कुठचेही तुम्ही ज्याला आपण म्हणतो की आयुर्वेदिक प्रोप्रायटरी मेडिसिन किंवा एखाद्या ग्रंथांचा फॉर्म्युलातून प्रिपेअर केलेले मेडिसिन, हा जिथे भाग लागला तिथे मेडिसिन प्रॅक्टिशनर याचं तुम्हाला लिगल लायसन लागतं. पण तुम्ही त्याला फूड म्हणून जेव्हा कन्सिडर करता, त्याला रसाहार म्हणजे रस असलेला आहार किंवा फलाहार किंवा अजून काही निसर्गाच्या जे काही बाय प्रोडक्ट, निसर्ग निर्मित जे काही प्रोडक्ट आहेत त्याला तुम्ही अन्न म्हणून जेव्हा तुम्ही देता किंवा जे न्यूट्रिशनल प्रोडक्ट किंवा अन्न म्हणून तुम्ही देऊ शकता, सत्व म्हणून देऊ शकता किंवा पाक म्हणून देऊ शकता, अशा काही अन्न म्हणून जे काही प्रोडक्ट तुम्ही देतात त्यासाठी कुठच्याही लायसन्सची आवश्यकता नाहीये. आणि आपण सर्टिफिकेट बरोबर याच्या GR कॉपी देखील देतो की ही व्यक्ती ऑफिशियली निसर्गोपचार तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करू शकते, हिला कुठच्याही प्रकारची ह्याची आवश्यकता नाहीये रजिस्ट्रेशनची, कारण आम्ही कुठच्याही मेडिकल किंवा मेडिसिन ऍक्ट मध्ये काम करत नाहीये. आणि याच्या सर्टिफिकेट सोबत तुम्हाला 6 ते 7 लोकसभेच्या, राज्यसभेच्या आणि GR कॉपीच्या रिपोर्ट तुम्हाला एक लिगल बॅकअप म्हणून देणार. अच्छा.
त्या बाबतीत तुम्हाला आणि तिथे ऑब्विसली सर्टिफिकेट बिफोर सर्टिफिकेशन तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगू आपण की या आपल्या लिगल मध्ये किंवा आपल्या अखत्यारीत मोडत नाहीत. तर ह्या जर गोष्टी छुप्या पद्धतीने जरी तुम्ही केल्यात आणि त्याचा कुठे काही गदारोळ झाला तर तुम्हाला त्याच्या अडचणीत तुम्ही येऊ शकता. बरोबर. असं आहे. बाकी तुम्ही सांगतानाच तुम्ही सांगताय की मी निसर्गोपचार तज्ञ आहे, मी डॉक्टर ऑफ निसर्गोपचार आहे, डॉक्टर ऑफ नेचरोपॅथ आहे, निसर्गोपचार तज्ञ आहे. मग त्याच्यामुळे ज्याचं कौन्सिल नाहीये त्याचं रजिस्ट्रेशन कसलं? पहिला मुद्दा हा आहे. ठीक आहे. आणि याही आधी आपल्या नामचीन निसर्गोपचार तज्ञ किंवा नामचीन हिप्नॉटिस्ट जे आहेत त्यांनी त्यांच्या बाबतीतही घटना घडून गेलेल्या आहेत. पण हा केवळ पैसा काढण्याचा आणि कोणातरी समाजकंटकांकडून किंवा भ्रष्ट ॲलोपॅथी प्रॅक्टिशनर कडून झालेला केवळ एक प्रयत्न असू शकतो हेच निदर्शनास आलेलं आहे. पब्लिक मधून किंवा ज्यांना फायदा होतोय किंवा असं कुठचंही गव्हर्नमेंट ऑथॉरिटीने कधीच असं केलेलं नाहीये. कधी कधी काही एखाद्या ॲलोपॅथी एमबीबीएस डॉक्टरकडे एमडी डॉक्टरकडे जे कंपाऊंडर म्हणून असतात त्यांच्यापैकी बऱ्यापैकी त्यांना सलाईन लावणं, स्टिचेस करणं, बँडेज करणं किंवा बेसिक मेडिसिन ज्यांना त्यांना माहिती असतं त्यांना असं वाटतं की आपण फार मोठे तज्ञ झालो. पण मग त्यांना त्याचे साईड इफेक्ट किंवा शरीर रचनाशास्त्र माहित नसतं, कुठच्या व्यक्तीला काय द्यावं माहित नसतं. पण असेही लोक कधी कधी ह्या जॉईंट होतात आणि मग त्यांना तर लिगल लायसन मिळतं, त्यांना निसर्गोपचार तज्ञ आहे असं लायसन्स मिळालेलं आहे, असं सर्टिफिकेशन मिळालंय. पण त्याच्या अर्थ ॲलोपॅथीच्याही गोळ्या देणं, बेसिक ॲलोपॅथीची काही अशा छोट्या मोठ्या गोष्टी करणं, त्या पद्धतीतल्या करणं, मग ते अडचणीत येऊ शकतात. पण आपण अशा कुठच्याही गोष्टी ज्याने कोणी अडचणीत येईल अशा करायच्याच नाहीत. आपण फक्त प्युअर निसर्गोपचार यावर भर दिला, ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर यावर भर दिला किंवा या तत्सम बाह्योपचार या संबंधी जे काही आहेत पद्धती यावर भर दिला तर आपण कधीच याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये येऊ शकत नाही. धन्यवाद. खूप छान समजावून सांगितलं. शंका सगळीच मिटली. धन्यवाद. चालेल. मी आता विकास भाऊंकडे देतो, पुढे ते बोलतील. सर्व सदस्यांचे धन्यवाद, आभार. आणि वैद्यराज श्री अवधूतजी भोसले यांच्याबद्दल मी काय आता बोलू. त्यांचं केवळ कौतुक आणि आभार मानण्यात माझ्यावर दुसरे शब्द नाहीत. तर आजची बैठक अतिशय सुंदर, ज्ञान मिळण्यासारखी, अतिशय माहितीनं भरलेली अशी होती. तर आपण सर्वांनी या ठिकाणी सहभाग करून जी बैठकीला शोभा आणली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि आपले संग्रामसिंग पाटील जळगावचे, त्यांनी आपल्याला या संदर्भामध्ये ही बैठक घडवून यावी यासाठी अवधूतजी भोसलेंची आणि माझी मागच्या शिबिराच्या वेळी ओळख करून दिली. आणि अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं, श्री संग्रामसिंग पाटील. त्यांच्यामुळे आपण या क्षेत्रामध्ये अजून वेगाने काम करू शकतोय. आणि श्री अवधूतजी भोसलेंना तर तुम्ही आता ऐकलेलंच आहे. तर अशा पद्धतीने ही बैठक आता संपन्न झाली मी असं जाहीर करतो. यानंतर कुणाला काही संपर्क करायचा असेल तर माझा नंबर लिहून घ्या, 9822 596 594. आणि आपण नंतर आपल्याला व्हॉट्सअप वरती बघूया आपण. बापू डबल नंबर सांगा, म्हणजे नवीन आहेत त्यांना लक्षात येणार नाही. जरा परत एकदा नंबर 9822 596 594. बऱ्याच लोकांकडे माझा नंबर आहेच, पण त्यातही कोणी नंबर नवीन असतील तर आपापल्या ओळखीच्या लोकांना हा नंबर तुम्ही पोहोचवा. कारण आपल्या जुन्या लोकांच्या सहभागातूनच, ओळखीतूनच नवीन काही लोक आलेले आहेत. त्यांना आपले नंबर पोहोचवा, त्यांना आपल्या समूहामध्ये सम्मिलित करण्यासाठी मला तुम्ही सांगा, आपण त्यांना आपल्या समूहामध्ये घेऊया. आणि एक चांगलं फार महत्वाचं पुढे जाऊन आपला देश खऱ्या अर्थानं समृद्ध करण्यासाठी तळागाळातल्या लोकांना चांगल्या पद्धतीच्या चिकित्सा पद्धतीचा लाभ व्हावा यासाठी आपण हे फार महान कार्य करतोय, लक्षात ठेवा. या संदर्भातले जे लोक आहेत ते संघटित करणं गरजेचं आहे.
कारण आज या व्यवस्थेमध्ये तुम्हाला संघटन असल्याशिवाय तुमची ताकद वाढत नाही. नाहीतर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असंघटित राहून जर काम केलं तर तुमच्यावर दबाव आणू शकला जातो किंवा तुम्हाला चुकीच्या ज्या काही अफवा आहेत त्याच्यामध्ये अडकवून तुमचं कार्य थांबवलं जाऊ शकतं. तर यासाठी आपण संघटित होणं गरजेचं आहे. चांगल्या चांगल्या लोकांचं मार्गदर्शन घेत राहणं गरजेचं आहे. सतत शिकणं गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा मी सर्वांचा आभार मानतो आणि ही बैठक संपन्न झाली असं जाहीर करतो.